दासा हरिदाटी दिशा भावे जैसा तैसा हरिमुखे गाता हरपुली चिंता तया नाही मागुता जन्म घेतो. महाराज सांगतात आपल्या पाप पुण्याची कर्मामुळे आपल्याला वासने सोबत जन्म घ्यावा लागतो. आता वासनेचेही भरपूर प्रकार सांगितले. लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना हे मुख्य 3 प्रकार. लोकवासना म्हणजे समाजाने मला चांगलं म्हणावं, समाजाने माझा उदो करावा, त्याला लोकवासना म्हणायची. त्याचबरोबर शास्त्र वासना. शास्त्र वासना म्हणजे मला फार ज्ञान असावं, मी फार अपाट ज्ञानी असावं, फार मोक्षत्वाचं सुद्धा मला ज्ञान प्राप्त व्हावं, एक प्रकारची वासनाच आहे. आणि तिसरी आहे देह वासना. माझं शरीर सुदृढ राहावं, त्याचबरोबर मला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, मला चांगली विश्रांती भेटावी, मला चांगलं खायला भेटावं, ही झाली देह वासना. पण या ठिकाणी चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले तरी काय सांगतात, वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा काय झाले, इंद्रा पडले भुगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भाषणाचा. त्याचबरोबर चांगदेव महाराज म्हणतात, सांग देवा म्हणे आजी जन्मा आलो, पुत्र झालो मुक्ताईचा, इंद्रा पडले भुगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भाषणाचा. त्या वासनेच्या सोबत मनाला जाऊ देऊ नको असा आपल्याला उपदेश करतात चांगदेव महाराज. म्हणतात हे म्हणा तुम्ही वासनेसोबत जाऊ नको. का इतकं जगू नये? काय एक अनुभव त्यांच्या पदरात पडलाय. त्या रावणाची काय दशा झाली, त्या चंद्राची काय दशा झाली, नारदाची काय दशा झाली. त्यामुळं ती वासना चांगली नाही. ती वासना दूर कशी होते हो? संत चरण